Welcome all, I'm Mayur Jagdale and we are going through our subject Elements of Electrical Engineering. त्यामध्ये आपण टॉपिक नंबर 4 बघत आहोत दॅट इज ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटर. ठीक आहे. प्रिव्हियस लेक्चरला आपण ट्रान्सफॉर्मरचा पार्ट सगळा बघितला होता. ठीक आहे. जे काही ट्रान्सफॉर्मर होतं त्याचे सगळे पॉईंट्स आपण काय केले कव्हर केलेले आहेत. त्यानंतर ह्या लेक्चर पासून आपण डीसी मोटर म्हणजे काय ते बघणार आहोत. ठीक आहे. डीसी मोटर काय आहे, डीसी सप्लाय काय आहे, ओके, तुमचे कुठल्या कुठल्या प्रकारचे मोटर्स असतात डीसी मोटर्स, हे सगळे आपण ह्या लेक्चरला बघणार आहोत. डीसी मशीन्स आर बेसिकली ऑफ टू टाइप्स. ठीक आहे. तर डीसी मोटर कडे जाण्या अगोदर आपण डीसी मशीन्स कुठल्या कुठल्या असतात ते बघूया. ठीक आहे. फर्स्ट आहे तुमचा डीसी जनरेटर आणि सेकंड आहे तुमचा डीसी मोटर. ठीक आहे. जे मशीन्स डीसी सप्लायवर चालतात अशा दोन टाइपचे मशीन्स आहेत तुमचे. एक आहे तुमचा डीसी जनरेटर आणि दुसरा आहे डीसी मोटर. आता डीसी जनरेटर म्हणजे काय, जो सप्लाय जनरेट करत असणार आहे तो, जो डीसी सप्लाय काय करत असणार आहे, जनरेट करत असणार आहे तो. आणि डीसी मोटर म्हणजे कोण, जी मोटर डीसी सप्लायवर चालते किंवा वर्क होते त्याला काय म्हणतो आपण, डीसी मोटर. ठीक आहे. त्या ठिकाणी ते डेफिनेशन दिलेत बघा. फर्स्ट स्टेटमेंट आहे, a DC generator is rotated by a prime mover and produces a DC voltage, so it converts mechanical energy into electrical energy. ठीक आहे. डिफरन्स काय बघा दोन्हीमध्ये. डीसी जनरेटर इज रोटेटेड, वर्किंग सेम आहे. ठीक आहे. एक तुमचे जे काय डीसी मशीन्स आहेत त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा वर्किंग आहे ते बऱ्यापैकी सेम आहे. एकाच प्रिन्सिपलवर ते काय होतात, वर्क होतात. फक्त कन्स्ट्रक्शन वाईज काहीतरी डिफरन्स आहे. ठीक आहे. A DC generator is rotated by prime mover. ओके, काय असणार आहे, डीसी जनरेटर असणार आहे, त्याला प्राइम मूवर आपण काय करणार, त्याचा जे काही आर्मेचर असेल तो फिरवणार अँड प्रोड्युसेस अ डीसी व्होल्टेज. ज्यावेळी तो त्यामध्ये तुमच्या काय होईल, सेम प्रिन्सिपल आहे तुमचं. दोन मॅग्नेट असणार आहेत. ठीक आहे. यामध्ये तुमचं फ्लक्स असणार आहे. या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे, तुमचा हा प्राइम मूवर कशाला कनेक्टेड असणार, तुमचा कॉइलला. जशी तुमची कॉइल रोटेट होईल त्याप्रमाणे यामध्ये काय तयार होईल, डीसी व्होल्टेज तयार होईल. प्रिन्सिपल सेम आहे. ठीक आहे. सो इट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ह्या शाफ्टला जो काय फिरवतो त्या या प्राइम मूवर असेल, प्राइम मूवर थ्रू जे वाइंडिंग तुमचं फिरतंय किंवा आर्मेचर तुमचा फिरत असतोय ते कसला आहे, मेकॅनिकल वर्क आहे. म्हणजे मेकॅनिकल वर्कचं आपण कशामध्ये कन्वर्जन करतोय, इलेक्ट्रिकल मध्ये करतोय. त्यालाच काय म्हणतो आपण, जनरेटर. जनरेटर म्हणजेच काय बघा, असं मशीन जे मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये काय करते, रूपांतर करते. त्याला काय म्हणायचं, जनरेटर असं म्हणायचं. ठीक आहे. तर डीसी मोटर म्हणजे काय बघा, अ डीसी मोटर, वन सेकंड, हा, a DC motor receives energy from DC voltage source and rotates at a speed proportional to the applied voltage. So a DC motor converts the electrical energy into mechanical energy. ठीक आहे. काय सांगितलं बघा तिने, सपोज तुमची मोटर आहे. ओके, इथे काय दिला तुम्ही, डीसी सप्लाय दिलाय. डीसी ला काय असणार आहे, प्लस मायनस. तुमच्या मोटरचा काय, शाफ्ट आहे. अजून करूया आपण, ह्या कुठली आपली ही डीसी मोटर आहे. ठीक आहे. आता काय सांगितले बघा, अ डीसी मोटर रिसिव्स एनर्जी फ्रॉम डीसी व्होल्टेज सोर्स. ठीक आहे. डीसी मोटर काय करणार आहे, जे का तुमचं सप्लाय सिस्टम असणार आहे तो कुठला असणार आहे, डीसी असणार आहे. एसी आणि डीसी मध्ये फरक एवढाच आहे. एसी मोटरला सप्लाय कुठला असणार आहे, एसी. डीसी मोटरला डीसी. अँड रोटेट्स ऍट अ स्पीड प्रोपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज. त्यानंतर जेव्हा तुम्ही सप्लाय देईल त्यानंतर काय होणार आहे, हा शाफ्ट काय होणार आहे, रोटेट व्हायला चालू होणार आहे. आता ह्याचं रोटेशन कशावर डिपेंड असणार आहे किंवा स्पीड कशावर डिपेंड असणार आहे, जे काय तुम्ही इथून व्होल्टेज द्याल आहे, ठीक आहे, त्याच्यावर तुमचं हे रोटेशन काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. सो अ डीसी मोटर कन्वर्ट्स द इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. तुम्हाला जर डीसी मोटरची डेफिनेशन विचारली की डीसी मोटर काय आहे असं विचारलं तर काय सांगायचं, डीसी मोटर कन्वर्ट्स
इलेक्ट्रिकल एनर्जी, तर कुठली एनर्जी असणार तुमची, इलेक्ट्रिकल आहे ना, ही कुठली असणार तुमची, इलेक्ट्रिकल एनर्जी असणार आहे. तुम्ही सप्लाय द्यायला म्हणतात कुठला द्यायला, इलेक्ट्रिकल सप्लाय द्यायला. ठीक आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू, आता हे शाफ्ट वाला तुमचा रोटेट वाला आहे, बरोबर आहे. मग जे शाफ्टला तुमचं काही पण ऑपरेशन असेल, फॉर एक्झाम्पल आपण फॅनचं घेऊया. ओके, ह्या शाफ्टला तुम्ही काय केलाय, एखादा फॅन कनेक्टेड केलाय. ठीक आहे, आता फॅन काय होणार, रोटेट होणार ना, म्हणजे कुठली ऍक्शन झाली तुमची, मेकॅनिकल ऍक्शन झाली. ही कुठली ऍक्शन झाली तुमची, मेकॅनिकल ऍक्शन झाली. म्हणजे तुमचं इलेक्ट्रिकल सप्लाय तुमचं मेकॅनिकल काम करून द्यायलाय, त्यालाच काय म्हणतो आपण, मोटर किंवा डीसी मोटर. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, डीसी मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. असं मशीन जे इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जी मध्ये रूपांतर करतंय, त्याला काय म्हणायचं, डीसी मोटर. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल डीसी मोटर म्हणजे काय. फक्त समजून घ्या डीसी मोटर करते काय. जनरेटर आणि मोटर मध्ये बेसिक डिफरन्स काय, जनरेटर काय करणार, मेकॅनिकल एनर्जी घेणार आणि इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करणार, आणि मोटर काय करणार, आपण मोटरला इलेक्ट्रिकल सप्लाय देणार आणि मेकॅनिकल एनर्जी त्याकडून घडवून घेणार किंवा मेकॅनिकल एनर्जी ॲज आउटपुट म्हणून घेणार. ठीक आहे, हा बेसिक डिफरन्स आहे जनरेटर आणि मोटर मध्ये. त्यानंतर आपण ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ डीसी मोटर बघूया. ठीक आहे, द ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ डीसी मोटर कॅन बी स्टेटेड ॲज फॉलोज. तुमच्या डीसी मोटरचं वर्किंग किंवा ऑपरेशन कसं असते बघा. When a current carrying conductor is placed in a magnetic field, it experiences a force. Okay, म्हणजे याचा अर्थ काय, एखादा मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, सपोज माझं काय मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, इकडे एन पोल असणार आहे, इथं एस पोल असणार आहे. ठीक आहे, अ करंट कॅरिंग कंडक्टर, एक माझा कंडक्टर आहे, हा माझा काय कंडक्टर आहे, याला मी काय दिलाय, सप्लाय दिलाय, म्हणजे हा कुठला आहे, करंट कॅरिंग कंडक्टर. करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. ओके, ही तर माझी काय असणार आहे, ही सगळी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. म्हणजे काय, सगळे मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फ्लक्स असणार आहेत. मग काय होईल अशा वेळेला, ज्यावेळी तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा करंट कॅरिंग कंडक्टर ठेवला, म्हणजे एक कंडक्टर आहे आणि त्याला मी काय दिलाय, सप्लाय दिलाय, तर तो काय होणार आहे, त्याच्यावरती फोर्स लागणार आहे. त्याच्यावरती काय लागणार आहे, फोर्स लागणार आहे. आणि त्या फोर्समुळे काय होणार, हा कंडक्टर तुमचा इकडे मूव्ह होणार. त्या फोर्समुळे काय होणार, कंडक्टर तुमचा मूव्ह होणार. म्हणजेच काय, जर एखादा सप्लाय दिलेला किंवा कंडक्टर तुम्ही ठेवला एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर तो कंडक्टर त्यामध्ये मूव्ह व्हायला चालू होईल. त्यावरती काय लागणार आहे, फोर्स लागणार. ठीक आहे, in case of DC motor, the magnetic field is developed by the field current, that is the current flowing in the field winding. ठीक आहे, जसं मी तुम्हाला आता सांगितलो, आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिकल सप्लाय द्यायचं. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिक सप्लाय द्यायचा आहे. म्हणजे इथं मध्ये जो काही कंडक्टर आहे, त्याला मी काय करणार, डीसी सप्लाय देणार. ओके, तो डीसी सप्लाय दिल्यानंतर थोडीच फिरणार आहे, नाही, त्यावरती काय तर फोर्स लागायला पाहिजे. फोर्स कधी लागणार, ज्यावेळी मी तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवीन, ज्यावेळी मी तो काय करणार, मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवीन. आणि ज्यावेळी मी तो काय करणार, करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवेन, त्यावेळी तो कंडक्टर काय व्हायला लागेल, तुमचा रोटेट व्हायला लागेल. तुमचा जर कंडक्टर रोटेट व्हायला लागला तर म्हणजेच काय, तुमची मोटर फिरायला चालू होईल. आणि तुमच्या जे काय आर्मेचर आहे किंवा जो कंडक्टर तुम्ही प्लेस केला मॅग्नेटिक फील्ड मध्ये, त्यालाच काय असतो, तुमचा शाफ्ट कनेक्ट केलेला असतो. तो शाफ्ट तुमचा काय होत असतोय, रोटेट होत असतो. ठीक आहे, हे जे एक इमेज आहे तुम्हाला पुढं त्यावरून समजेल बऱ्यापैकी. फक्त समजून घ्या काय सांगितले. इन केस ऑफ डीसी मोटर, द मॅग्नेटिक फील्ड इज डेव्हलप्ड बाय द फील्ड करंट. ओके, तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करायचं आहे ना, मग काय असणार, तुमची फील्ड वाइंडिंग असणार आहे. त्या फील्ड वाइंडिंगला आपण काय करणार आहे, सप्लाय देणार आहे. दॅट इज करंट फ्लोइंग इन द फील्ड वाइंडिंग, करंट फ्लोइंग थ्रू इन द फील्ड वाइंडिंग. The armature winding is connected to an external DC source, hence it plays the role of the current carrying conductor placed in a magnetic field.
तुमची आर्मेचर वाइंडिंग कुठं असणार आहे, जे काय फील्ड प्रोड्यूस होणार आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, तुमचं आर्मेचर असणार आहे. म्हणजे ही मोटर आहे तुमची, इथं मध्ये कोण असणार, तुमचा आर्मेचर असेल. ठीक आहे, हे कन्स्ट्रक्शन आपल्याला पुढे बघायचंच आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. त्यावर तुम्हाला डिफरंट जे काही पार्ट्स आहेत मोटरचे त्यावर तुम्हाला बऱ्यापैकी समजेल. ठीक आहे, आता फक्त हे लक्षात ठेवा, म्हणजे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल कसं आहे मोटरचं. Due to the force exerted on it when placed in a magnetic field, it starts rotating and the armature starts rotating. ज्या तुम्ही काय करणार, त्या फील्ड वाइंडिंगच्या मध्ये काय ठेवणार, तुमचा आर्मेचर ठेवणार. त्याला सप्लाय दिल्यानंतर काय होईल, त्यावरती फोर्स एक्झिट होणार. फोर्स लागल्यामुळे काय होणार, ते फिरायला चालू होईल. The direction of rotation depends on the direction of magnetic field produced by the field winding as well as the direction of the magnetic field produced by the armature winding. तुमचा आता डायरेक्शन कशावर डिपेंड असणार आहे, जे काय फील्ड तुमचं फ्लक्स तयार व्हाले ते कुठल्या डायरेक्शनला तुमचं रोटेट व्हाले, फ्लक्स तुमचे कुठल्या डायरेक्शनला रोटेट व्हालेत किंवा फोर्स कुठल्या डायरेक्शनला लागला तुमच्या आर्मेचर वरती, त्यावरती त्याचं डायरेक्शन काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. आणि आपल्या डीसी मोटरचं जे काय डायरेक्शन आहे ते आपण कसं फाइंड आउट करतोय, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल ते करतो आपण फाइंड करतो. कशावरून करतोय, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. जो काही जनरेटर होता किंवा एसी जनरेटरच्या वेळेला बघा तुमचा कुठला होता, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे, तर वर्किंग ऑफ डीसी मोटर यावर तुम्हाला समजेल. ठीक आहे, तर काय आहे, ही माझी काय फील्ड आहे. ओके, आणि मध्ये माझा काय आर्मेचर आहे. तो आर्मेचर कशाला कनेक्ट केला, हा शाफ्टला कनेक्ट केला. तर त्यावेळी मी काय करतोय, स्विच ऑन करतोय. सप्लाय दिल्यानंतर काय होतंय बघा, हा तुमचा फोर्स लागल्यामुळे काय होतोय, जो काय आर्मेचर आहे तो रोटेट व्हायला चालू होतो. ठीक आहे, तर कशामध्ये आहे, जे काही फील्ड प्रोड्यूस वाल्या दोन मॅग्नेटच्या मध्ये जे काही फील्ड प्रोड्यूस वाल्या त्याच्यामध्ये ज्यावेळी मी याला सप्लाय देतोय, स्विच ऑन केल्यानंतरच फिरायला चालू होते बघ. ठीक आहे, आता मे बी तुम्हाला थोडाफार म्हणजे अंदाज आला असेल किंवा आयडिया आला असेल की तुमचं कशी फिरते मोटर, डीसी मोटर कशी फिरते. आता प्लस मायनस आहे म्हटल्यावर कुठला तुमचा डीसी सप्लाय असणार. ठीक आहे, जसा मी स्विच ऑफ करतो तसं ते स्टॉप होतं. जेव्हा तू स्विच ऑन करणार त्यावेळेला तुमचं काय होणार, हे आर्मेचर यामध्ये रोटेट व्हायला सुरू होणार. ठीक आहे, हे तुमचे ब्रशेस आहेत, कम्युटेटर आहे, हे जे काय पार्ट्स आहेत डिफरंट ते आपण आता पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे, फक्त प्रिन्सिपल समजून घ्या, जी मोटर कशी वर्क होते ते समजून घ्या. ठीक आहे, मे बी तुम्हाला आता बऱ्यापैकी समजलं असेल अॅनिमेशन वरून. स्विच ऑन केल्यानंतर काय होतं, तुमचा आर्मेचर रोटेट व्हायला सुरू होतो. ठीक आहे, म्हणजे डायरेक्शन कशावर डिपेंड असणार आहे, प्लस कुठल्या डायरेक्शनला फिरायला किंवा फोर्स कुठल्या डायरेक्शनला लागायला आर्मेचरवरती, त्यावरती तुमचं काय असणार ते डिपेंड असणार. ठीक आहे, मे बी तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.